आज आपण मूग डाळ ढोकळा बघत आहोत. तर 1 कपभर मूग डाळ मी इथे 4 तास पाण्यात भिजत घातली होती. आता ती मिक्सरच्या भांड्यात काढायची आहे. 2 चमचे दही, 1 इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या घालून त्याला कमीत कमी पाणी घालून आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर साखर, चवीनुसार मीठ, हळद आणि तेल घालून त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा 3-4 मिनिटं त्याला छान फेटून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे 1 चमचाभर आणि त्याच्यामध्ये वरून लिंबाचा रस घालून त्याला 20 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे. नंतर ढोकळा काढून घ्यायचा, थंड करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने फोडणी तयार करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये साखर आणि मीठसुद्धा घालायचं आहे फोडणीमध्ये. आता आपल्याला ढोकळा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता ढोकळ्याला किती जाळी आलेली आहे. एकदम जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे. आता जी फोडणी तयार करून घेतलेली आहे का ती ढोकळ्यावर ओतून घ्यायची आहे. मस्त जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात पुढील रेसिपीमध्ये. धन्यवाद.